नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, खोटं किती बोलायचं याला पण सीमा असते। राजकारणामध्ये राजकीय नेते आपल्या राजकीय स्वार्थाकरता, राजकीय फायद्याकरता काही विधानं ही हवेत करत असतात। ते सुद्धा चुकीचंच आहे। तरी पण एखादी व्यक्ती ज्या वेळेला स्वर्गवासी होते ती हयात नसते, त्या व्यक्तीबद्दल खोटं बोलणं हे कुठल्याच संकेताला धरून नाही। मात्र खोटं बोलण्याची सवय अंगी इतकी जडली आहे की ती जाता जात नाही। त्यामुळं सतत तोंडातून खोटं बाहेर पडत असतं। आजच राहुल गांधी यांनी धक्कादायक असं खोटं विधान स्वर्गीय अरुण जेटली यांच्या संदर्भात केलेलं आहे। आणि या त्यांच्या विधानानंतर स्वर्गीय अरुण जेटली यांचे चिरंजीव रोहन जेटली यांनी समाज बांधवांवर त्याबद्दलची जी मतं व्यक्त केलेली आहेत, त्यानंतर मात्र देशाच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे। आज दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वार्षिक लीगलचा कॉन्क्लेव्ह होता आणि यामध्ये राहुल गांधी यांचं हे बेताल असं खोटारडं वक्तव्य हे त्यांनी केलेलं आहे। आणि या त्यांच्या विधानानंतर प्रचंड असा वाद निर्माण झाला। विषय काय होता, तर त्यांनी विधान काय केलं होतं या ठिकाणी ते महत्त्वाचं आहे। आपल्याला आठवत असेल की 2020 मध्ये भारत सरकारनं जो कृषी कायदा तयार केलेला होता, त्या कृषी कायद्याच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला होता। त्यावेळी राहुल गांधी यांनी या कायद्याला विरोध केलेला होता, या कायद्याच्या विरोधामध्ये लढा उभा केलेला होता। या संदर्भात आजच्या सभेमध्ये राहुल गांधी असं म्हणाले की या आंदोलनावेळी, या लढ्यावेळी अरुण जेटली यांनी आपल्याला धमकावलेलं होतं। जर तुम्ही या सरकारच्या विरोधामधल्या लढाईतून माघार घेतली नाही तर आमच्याकडून तुमच्यावर कारवाई केली जाईल, अशा पद्धतीचं विधान हे अरुण जेटली यांनी आपल्यासोबत बोलताना केलं, असं राहुल गांधी यांनी सांगितलं। आता हे विधान किती धडधडीत खोटं आहे हे त्यांच्या मुलानं म्हणजे अरुण जेटली यांचा चिरंजीव जो आहे रोहन जेटली यांनीच ट्विट करून सांगितलेलं आहे। अत्यंत घाणेरडा प्रकार म्हणा, बालिश प्रकार म्हणा किंवा बेजबाबदार प्रकार म्हणा, तो आज राहुल गांधी यांनी केला। राहुल गांधी हे संसदेतले विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याकडे सुद्धा एक संविधानिक पद आहे आणि संसदेतल्या विरोधी पक्षनेत्याकडून अशा पद्धतीची भाषा ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अपेक्षित नाही। त्याचं कारण असं आहे की अरुण जेटली यांचा स्वर्गवास हा 2019 मध्येच झालेला आहे आणि हे आंदोलन 2020 मध्ये कृषी कायद्याच्या विरोधातलं हे सुरू झालेलं होतं आणि या आंदोलनाच्या अनुषंगानं आजचं विधान हे राहुल गांधी यांनी केलं। रोहन जेटली यांनी जे ट्विट केलं त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राहुल गांधी यांनी जो दावा केलाय स्वर्गीय अरुण जेटली यांच्या संदर्भात, तो केवळ वस्तुनिष्ठतेच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचा आहे असं नाही, तर तो माझ्या वडिलांच्या स्मृतीचाही अवमान आहे। म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संदर्भात एखादं खरं विधान केलं असतं, त्याला पुष्टी देणाऱ्या काही गोष्टी, पुरावे, संदर्भ सांगितले असते तर एक वेळ समजू शकलो असतो। मात्र जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीचा संदर्भ घेऊन त्या व्यक्तीनं विधान केलेलं नाही, जे ते बोललेलेच नाहीत ते रेटून सांगणं हा किती मूर्खपणा आहे हे आजच्या राहुल गांधी यांच्या विधानावरून दिसून येतं। आपल्याला माहीत असेल की अरुण जेटली यांचं व्यक्तिमत्व काय होतं, अरुण जेटली यांची प्रतिमा देशभरामध्ये काय होती। त्यांचा स्वभाव हा मृदू होता, अत्यंत हुशार आणि कर्तबगार असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या स्वभावामध्ये विरोधकांना धमकावणं हा प्रकार नव्हता। ते एक प्रामाणिक लोकशाहीवादी नेते होते, ते सर्वांना एकत्र घेऊन जाणारे नेते होते। भले एखादा नेता विरोधी पक्षातला जरी असला तरी त्या नेत्याचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेणं आणि त्यांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर संवादातून मार्ग काढणं हा अरुण जेटली यांचा स्वभाव होता। अरुण जेटली यांच्या स्वभावाचं हे वैशिष्ट्य होतं। मात्र राहुल गांधी यांना अरुण जेटली यांचं व्यक्तिमत्व फारसं समजलं नसल्यामुळं आणि स्वतःला खोटं बोलण्याची जी सवय लागलेली आहे राजकारणात ती भिनली गेली असल्यामुळं त्यांनी असं विधान केलं असं म्हणायला
इथं आपल्याला खूप वाव आहे. जे लोक सध्या हयात नाहीत, जे आपल्या सोबत नाहीत, त्यांच्याबद्दल बोलताना अत्यंत संयमानं आणि जबाबदारीनं बोललं पाहिजे. यापूर्वी सुद्धा राहुल गांधी यांनी स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूपूर्व काळाबाबत राजकारण केलेलं होतं. ते सुद्धा इतकंच असंवेदनशील असंच होतं, असा सुद्धा दावा रोहन जेटली यांनी त्यांच्या ट्विटमधून केलेला आहे. रोहन जेटली यांचं हे ट्विट समाज माध्यमांवर जेव्हा व्हायरल झालं तेव्हा प्रचंड असा संताप हा व्यक्त होतोय. म्हणजे स्वतःच्या राजकीय फायद्याकरता आपण काय करतो याचं भान विसरून सध्याचे राजकीय नेते कसं राजकारण करत असतात त्याचं हे एक मूर्तिमंत असं उदाहरण म्हणावं लागेल. खोटं बोलायचं, लोकांना संभ्रमात टाकायचं, एखादा नरेटिव्ह तयार करायचा, ही काँग्रेस पक्षाची सवय आहे. नुकतंच जे युद्ध भारतानं पाकिस्तान सोबत केलं आणि पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं, त्या युद्धावर आणि त्या युद्धामध्ये लढलेल्या सैन्य दलावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम हे याच काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. पुलवामा पूर्वी उरी आणि बालाकोट या ज्या मोहिमा भारतीय सैन्य दलानं राबवल्या याबद्दलचे पुरावे हे काँग्रेस पक्षानं मागितलेले होते. म्हणजे स्वतःच्या देशातल्या सैन्य दलावर सुद्धा या काँग्रेस पक्षाचा विश्वास नाही, अशा पद्धतीची टीका देशभरामधून झाली आणि काँग्रेसच्या बद्दल संताप हा देशातल्या सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलेला होता. याचा अर्थ काय आहे? तर अर्थ असा आहे की काँग्रेस पक्षाची ही जुनी सवय आहे. एखादा विषय लोकांच्यात सोडून द्यायचा, त्यावर चर्चा घडवायची, जी गोष्ट घडलीच नाही, जे घडलेलंच नाही त्याच्याबद्दल काहीतरी विधान करायचं, ही काँग्रेसची जुनी सवय आहे आणि राहुल गांधी हे नेहमी करत असतात. त्यांनी केलं तर नवल नाही. राहुल गांधी यांच्याबरोबर त्यांच्या पूर्वी पण काँग्रेस नेत्यांनी असे प्रकार केलेले आहेत. त्यामुळेच राहुल गांधी यांच्याकडून वारंवार अशा पद्धतीची विधानं ही होत असतात आणि आता या त्यांच्या विधानाची, त्यांच्या या पद्धतीच्या भाषेची देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः सवय झालेली आहे. त्यामुळं त्यांनी अशी कितीही विधानं केली आणि लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वसामान्य नागरिकांना याबद्दलची सगळी माहिती असते. सर्वसामान्य नागरिक समाज माध्यमांवर ॲक्टिव्ह असतात. एखाद्या घटनेची, एखाद्या गोष्टीची खातरजमा करणं ही गोष्ट आता फार अवघड राहिलेली नाही माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये. त्यामुळं काँग्रेसकडून जे काही म्हणून दावे केले जातात ते दावे कसे फोल आहेत, कसे चुकीचे आहेत, याची पोलखोल विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला करायची गरज नाही. सर्वसामान्य जनताच ती करत असते आणि हे काँग्रेस पक्षाला अजूनही समजलेलं नाही. दिवसेंदिवस यातूनच जी अधोगती काँग्रेस पक्षाची सुरू आहे ती अशीच सुरू राहणार. अनेक निवडणुकांमध्ये तोंडावर आपटून सुद्धा अजूनही काँग्रेस पक्षाची जी सवय आहे ती सवय बदलता आलेली नाही. त्यामुळे इथून पुढचा काळ सुद्धा हा राजकारणामध्ये असाच सपाटून मार खाण्याचा आहे. एखादी व्यक्ती हयात नसते तेव्हा त्याबद्दलचा दाखला देणं, त्या व्यक्तीबद्दल बोलणं हे राजकारणामध्ये खूप सोपं असतं. अनेक राजकीय नेते अशा पद्धतीचं सोयीस्कर विधान हे करत असतात. त्याचं कारण काय आहे तर जी व्यक्ती गेलेली आहे ती काय हयात नाही आहे, त्यामुळं याची रुजवात कोण घालू शकत नाही. त्यामुळं अशा पद्धतीची विधानं करायची, लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा, हाच यामागचा हेतू आहे, दुसरा कुठला नाही. रोहन जेटली यांनी मात्र समोर येऊन राहुल गांधी यांचा हा दावा कसा चुकीचा आहे हे ट्विटच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करून दाखवून दिलं आणि रोहन जेटली यांच्या या प्रतिक्रियेला समाज माध्यमांवर प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. तूर्त इथंच थांबतो. हा विषय आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.